बघणार आहोत आणि सुरुवातीला बातम्या बघूयात त्या म्हणजे डीजीसीए विरोधात रोहित पवार आक्रमक झाले त्या संदर्भातल्या। रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद, व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नकार दिल्यामुळे वाद झाला। रोहित पवार उद्या बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार। वादानंतर रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली गेली। रोहित पवारांच्या तक्रारीवरती योग्य ती कारवाई करू, मुंबई पोलिसांची माहिती। अजितदारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडनं पहिली कारवाई, 4 लेअरजेट विमानांच्या उड्डाणावरती बंदी, हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडनं कारणे दाखवा नोटीस। डीजीसीएचा कारवाईचा फक्त दिखावा, व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप। व्हीएसआरचा मालक मेंटेनन्समध्ये पैसे खातो, व्हीएसआरच्या सगळ्या विमानांवरती उड्डाणबंदी झाली पाहिजे, व्हीएसआरच्या मालकाला देखील ताब्यात घ्या, डीजीसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांसह एरो कंपनीवरती देखील कारवाई करा, रोहित पवार यांची मागणी। या विमानाच्या बाबतीत सुद्धा व्हीएसआरच्या ज्या सगळ्या जे काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। 2 दिवसात पुन्हा पत्रकार परिषद घेणार, विमान अपघातासंदर्भात आणखी काही मुद्दे समोर आणणार, रोहित पवार यांची माहिती। व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न 28 जानेवारीला झाला। अपघाताच्या दिवशीच डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला। रोहित पवारांचा गंभीर आरोप, व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न झाला, रोहित पवार आक्रमक। ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता, तिथं व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा राज्यातल्या खासदारांनी संसदेत मांडावा, रोहित पवार यांची मागणी। लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आवाज उठवतील तर राज्यसभेत राऊतांनी आवाज उठवावा, यासाठी रोहित पवारांनी संजय राऊतांची भेट घेतली। भाजप खासदारांकडनं काही अपेक्षा नाही असा देखील टोला। डीजीसीएकडनं विमान सुरक्षेसंदर्भात नवीन कठोर नियम जाहीर, देशातील सर्व चार्टर्ड आणि खासगी विमान कंपन्यांसाठी नवीन झिरो टॉलरन्स पॉलिसी जाहीर, यापुढे व्यावसायिक हितापेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं जाणार। तर राज्यसभा निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। रेग्युलर चेकअपसाठी शरद पवार ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल, सकाळीच पुण्यातील रुबी रुग्णालयातनं पवारांना डिस्चार्ज देण्यात आलाय। शरद पवारांच्या राज्यसभेसाठी हालचाली, जयंत पाटील, शशिकांत शिंदे ठाकरेंची भेट घेणार, महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात बैठक होण्याची शक्यता। शरद पवार राज्यसभेवरती जावेत तशीच सर्वांचीच इच्छा, राऊत आणि अनिल देसाईंना पवारांच्या उमेदवारीबाबत विनंती केली तर जयंत पाटील उद्धव ठाकरेंची चर्चा करणार, सुप्रिया सुळेंची माहिती। आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरती महाविकास आघाडी चर्चा होईल, पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यावर चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, संजय राऊतांची माहिती। ज्येष्ठ नेता या देशात जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची खासदारकी मिळाली तर पुढे आपला पत्ता कट होईल, हे राऊतांना माहिती आहे। नवनाथ बन यांचं वक्तव्य, संजय राऊत राज्यसभेसाठी जाणीवपूर्वक शरद पवारांचं नाव पुढे करत असल्याची नवनाथ बन यांची टीका। संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली, वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांवरती चर्चा, विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर, 28 फेब्रुवारीपर्यंत नावं जाहीर होणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी भाजप 4 उमेदवार देणार, मात्र 6 नावांची चर्चा। राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा, तर प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्या देखील नावांची चर्चा। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसला राज्यसभेची 1 जागा मिळावी, आमदार असलम शेख यांची मागणी, उमेदवारी कुणाला द्यायची हे पक्ष ठरवेल, असलम शेख यांची प्रतिक्रिया। काँग्रेसला 1 जागा मिळावी असे काँग्रेसचे सगळे नेत्यांची मानसिकता आहे।
पण एकदा ठरलं की कुठल्या पक्षाला उमेदवारी देणार आहेत, मग ते उमेदवारी कोणाला द्यायचं ते पक्ष ठरवतील. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या सतीश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. भाजपची विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नवीन खेळी. तर मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार. यात भाजपच्या 4, शिवसेना, काँग्रेस, एनसीपी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार. आता टॉप 9 मध्ये मोठ्या घडामोडी बघूयात. धनंजय मुंडे यांच्या आमदारकी विरोधात दाखल याचिकेवरती पुढची सुनावणी 6 मार्चला होणार. आतापर्यंत अर्धी सुनावणी पूर्ण. येत्या 6 तारखेपासून पुराव्यांसह मुख्य सुनावणी सुरू होईल. कायदेशीर लढा सुरू असून आमदारकी रद्द होईल. करुणा शर्मा यांची माहिती. त्यांनी परत 6 तारीख दिलेली आहे. आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च. ते मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे. पुण्याच्या वाहतूक कोंडीत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांचा राडा. ठोंबरे पाटलांच्या नातेवाईकामुळे सदाशिव पेठेत कोंडी. जाब विचारणाऱ्यांचीच ठोंबरे पाटलांची बाचाबाची. अंबादास दानवे यांनी माहिती न घेता आरोप केले. खासदार संदीपान भुमरे यांनी दानवेंचे आरोप फेटाळले. 174 गट क्रमांकच नाही तर हिवानामा झाला तेव्हा जन्मही झाला नसल्याचं चालकानं सांगितलंय. भुमरेंचा दावा. बदनामी प्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा करणार. भुमरेंनी केलं स्पष्ट. मी आतापर्यंत नाही केला, पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो 27 तारीख ही तिची. सावकाराच्या कर्जामुळे राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या. चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमधली घटना. गृह विभागाकडून विधानसभेत धक्कादायक माहिती. सावकारांवरती कारवाई कधी करणार? वडेट्टीवारांचा सवाल. मंत्री पंकज भोयर यांनी 19 शेतकऱ्यांचा दावा फेटाळला. एका शेतकऱ्यानं किडनी विकली तर महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांनी किडनी दान केल्याची भोयर यांची सभागृहात माहिती. मुंबईत फळांवरती उंदीर मारण्याचं औषध. मालाडच्या फळ विक्रेत्याचा जीवघेणा प्रताप समोर. अनधिकृत दुकानावरती पालिकेचा हातोडा. फॉरेन्सिक टीमनं फळांचे नमुने घेतले. मनसैनिकांनी फळ विक्रेत्याला जाब विचारला. मनोज जरांगे पुन्हा उपोषणाच्या तयारीत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णयावर एकमत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उद्या वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होईल. खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य. अर्थातच बिनविरोध होईल. म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल. तर मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघामध्ये एसीबीची कारवाई. नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती लाच. अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भातल्या घडामोडी टॉप 9 न्यूजमध्ये बघूयात. राज्यात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती. विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमधनं धक्कादायक वास्तव समोर. 2009 ते 2025च्या दरम्यान 2,783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद. 2025 या वर्षातच सर्वाधिक 200 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. सर्वाधिक आत्महत्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची रोजगार हमी योजना आणि आदिवासी घरकुल पैसे मिळत नसल्यावरनं नाराजी. वारंवार पैसे उपलब्ध नाहीत असं सांगणं अयोग्य असल्याचं वक्तव्य. यासोबतच केंद्र सरकारकडून पैसे मिळवणं ही राज्य शासनाची जबाबदारी असल्याचं विधान. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली. रुग्णवाहिका दुरुस्तीच्या मुद्द्यावरती बोलताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावं. सरकारनं याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रवीण स्वामी यांची महत्वाची मागणी. विधान परिषदेत मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरनं अनिल परब आणि पंकजा मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोप. खेरवाडीत AQI 320 वर पोहोचला. कारवाई करा अनिल परब यांची मागणी. तर प्रदूषणाबाबत चुकीचे आकडे दाखवणं चुकीचं असल्याचं पंकजा मुंडेंचं उत्तर.
एआयचा वापर करून डायनामिक मॉनिटरिंग सिस्टम तयार करा. अनिल परब यांच्याकडनं मुंबईतल्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निर्देश. मोबाईलमधील ऑनलाईन गेम्सवरती बंदी घाला. भाजप आमदार निरंजन डावखरेंची विधान परिषदेत लक्षवेधी. शालेय मुलांच्या मोबाईलमधील वाढत्या स्क्रीन टाईम बाबत चर्चा. मुलांच्या मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्यावर घातक परिणाम. तर महानगरपालिकेतल्या घडामोडी टॉप 9 न्यूजमध्ये बघूयात. मुंबई महापालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,525 कोटींचा वाढीव अर्थसंकल्प. विविध प्रकल्पांसाठी महापालिका आणखी 36,623 कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत. शिवसेनेकडनं 2 स्वीकृत नगरसेवकांची नावं अंतिम. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि भांडूपचे कार्यकर्ते उमेश माने यांचं नाव अंतिम. उमेश माने माजी नगरसेवक, बाजार समिती, शिक्षण समितीसाठी देखील काम केलंय. नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम. राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणेंची माघार नाहीच. सुनील तटकरेंची चर्चा केल्यानंतर शहाणे निवडणूक लढण्यावरती ठाम. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी 5 मार्चला विशेष सभा. महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे 8, एमआयएमचे 5, शिंदेच्या शिवसेनेचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडला जाणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुपुत्राचा उद्या भाजपात प्रवेश. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजपात पक्षप्रवेश. शेकडो वाहनांचा ताफा आज मुंबईला रवाना. कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदावरती दिग्गजांची नजर. महापौर निवडीनंतर आता शिवसेना भाजपमध्ये चुरस. स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांची वरिष्ठांकडे धाव. मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी 4 मार्चला निवडणूक. पालिकेत 95 पैकी 78 नगरसेवक असल्यामुळे स्थायी समितीत देखील भाजपचं वर्चस्व असणार. आमदार मेहतांच्या मर्जीतल्या हसमुख गेहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता. एशियाटिक सोसायटीची बहुचर्चित निवडणूक 14 मार्च रोजी होण्याची शक्यता. व्यवस्थापन समितीच्या ईमेलमध्ये शक्यता वर्तवण्यात आली. 4 महिन्यांपूर्वी निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.